अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरी देवांची पूजा करत असतो, पण त्याचबरोबर धनतेरस हा दिवस एका विशिष्ट गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला. तो म्हणजे काय? यमदीपदान. वर्षातून एकदाच आपण यमदीपदान करत असतो. म्हणजेच काय? यमदेवतेला एक दिवा दान करत असतो. का तर आपल्याही घरात कधी अपमृत्यू येऊ नये म्हणून तर खरं तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. तरीसुद्धा माझ्या घरात आपत्कालीन मृत्यू कधी येऊ नये. कारण बघा, सगळ्यात आधी तर तुम्हाला एक सांगते, आपण नेहमी म्हणत असतो की कुठला पण व्यक्ती खूप लवकर जातो किंवा काही भरपूर आयुष्य घेऊन जातात. प्रत्येकाचा विधी लिहिलेला आहे. पण तरीसुद्धा आपल्याला वाटत असतं की मनात एकच असतं की माझ्या घरात कधीही वाईट वेळ येऊ नये, संकट येऊ नये, म्हणून आपल्याला या धनतेरसच्या दिवशी यमदीपदान करायचं असतं. आता हे यमदीपदान कधी करायचं, कुठल्या म्हणजे कुठल्या वेळेत करायचं, त्याचबरोबर दिशा कुठली असावी, वात कशी बनवायची, त्या संदर्भातील आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. तर बघा, सगळ्यात आधी यमदीपदान हे धनतेरसच्या दिवशी रात्री करायचं असतं. रात्री म्हणजे अगदी तुम्ही संध्याकाळनंतर, म्हणजे तुमच्या घरातले उपस्थित जेव्हा असतील, कोणी जर 10 वाजता येणार असेल तेव्हा तुम्ही करू शकता, कोणी 11 वाजता येणार असेल तेव्हा तुम्ही करू शकता. एवढंच आहे. यमदीपदान ज्यांना मासिक धर्म आहे, ज्यांना सुतक आहे, त्यांनी यमदीपदान करता येणार नाही. आणि जिला अगदी मासिक धर्म असेल तर तिने आपल्या घरातल्या व्यक्तींकडून सांगून, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही यमदीपदान करायचं आहे. यमदीपदान आणि एक मंत्र म्हणायचा असतो. खरं तर यमाचा दिवा आपण वर्षातून एकदाच लावत असतो आणि तो धनतेरसच्या दिवशी लावायचा असतो. आता हे यमदीपदान का करतात त्यामागची एक छोटीशी कथा आहे जी मी तुम्हाला सांगते. बघा, एकदा यमराजाने आपल्या दूतास प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत अनेक लोकांचे प्राण तुम्ही हरण केले, पण हे करत असताना एखादा असा प्रसंग घडला का की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटलं, तुम्हालाही थोडं दुःख झालं? थोडा विचार करून दूताने उत्तर दिले, हो, आठवतो तो प्रसंग आम्हाला. धर्मराज म्हणाले, सांगा बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवर हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. एवढे दुःख होण्याचे कारण काय? तेव्हा दूत म्हणाले, महाराज, या राजकुमारचा विवाह 4 दिवसांपूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात, राजवाड्यात एवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा राजशृंगार उतरवण्याच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे पाणावले होते. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटू लागले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत म्हणाला, महाराज, कृपा करा, याच्यानंतर असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावर येऊ नये, यासाठी काहीतरी करा. तेव्हा यमराज म्हणाले, ठीक आहे, जे कोणी त्रयोदशीला म्हणजे धनतेरसला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढचे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्या कुटुंबावर कधीही अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा आहे असं म्हणतात. म्हणून आपल्याला यमदीपदान करायचं आहे. आता हे यमदीपदान कसं करायचं ते तुम्हाला सांगते. जेव्हा आपल्याला यमाचा दिवा बनवायचा असतो तेव्हा आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. आता काही तुम्ही गव्हाचं पीठ भिजवतात तेव्हा हळद टाकतात, काही ठिकाणी फक्त गव्हाचं पीठ आणि पाण्याने पीठ भिजवलं जातं. एवढंच आहे. तुम्ही हळद टाका किंवा नका टाकू, पण तुम्हाला मीठाचा वापर करायचा नाही आहे. यमाचा दीपदान करत असताना आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा तुम्हाला मीठाचा वापर करायचा नाही आहे. आता बघा, काही ठिकाणी असं आहे की दिवा बनवत असताना चौमुखी दिवा करायचा असतो आणि काही ठिकाणी असं आहे की फक्त एकमुखीच, म्हणजे ज्या दिव्याची वात आहे तर ती एकच असावी. पण काही ठिकाणी असं असतं की 4मुखी दिवा लावला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे. जर तुमच्याकडे चौमुखी दिवा लावायची पद्धत असेल तर तुम्हाला चौमुखीच दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे फक्त एकच वात आहे, म्हणजे एकाच दिशेने वात करून दिवा लावायचा असेल तर ते तुम्ही करू शकता. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपापली वेगवेगळी परंपरा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसारच आपल्याला ज्या काही चालीरीती आहेत त्याच पद्धतीने आपल्याला दीपदान करायचं आहे. आता जर तुम्ही चौमुखी करणार असेल किंवा जर तुम्ही एक दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला करणार असेल तर ही तुमच्याकडे पद्धत आहे. एवढंच आहे की त्याचबरोबर आपल्याला 2 असे मुटके बनवायचे असतात. आता काही ठिकाणी असं आहे की तुमच्याकडे मुटके बनवत नाहीत. आमच्याकडे असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही बनवू शकता, नसेल तर नाही बनवलं तरी चालेल. मुटके हाताने बनवायचे जेणेकरून आपल्या हाताचे ठसे त्याच्यावर दिसतील. या पद्धतीने बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर या पद्धतीने तुम्हाला मुटके बनवायचे.
आता हा दिवा तयार करून झाल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण देवाला जेव्हा दिवा लावत असतो तेव्हा 2 वाती मिळून 1 वात आपण बनवत असतो. पण जेव्हा आपण यमाला दिवा लावत असतो तेव्हा आपल्याला एकच वात बनवायची असते. म्हणजेच काय, एक सिंगल वात तुम्हाला घ्यायचे आणि तुम्हाला दिवा लावायचे. बघा, जेव्हा आपण देवाला दीपदान करत असतो, दिवा लावत असतो तेव्हा 2 वाती बनवतो, बरोबर. पण यमाला एकच वात घ्यायची आणि तीच आपल्याला वात लावायची. मग भले तुम्ही चौमुखी दिवा लावणार असेल तर मग काय करायचं, तर 4 वाती घ्यावे लागेल. एक एक सिंगल अशा वाती तुम्हाला 4 वाती घ्यायच्या आणि चारही दिशेने त्यात तो आपला दिवा लावायचा आहे. पण आता आमच्याकडे एकच दिवा लावला जातो, म्हणजे एकच वात बनवली जाते, तर म्हणून एकच कापसाची वात घ्यायची आणि एकच लावायचं. आता यमाचा दिवा हा घराच्या बाहेर लावायचा असतो, उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत नाही, उंबऱ्याच्या बाहेर. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई आमचं घर फ्लॅट सिस्टीमचं घर आहे, मग आमच्या घराच्या बाहेर जागा नाही. पण थोडी तरी जागा बनवा, छोटीशी जागा बनवा, जेणेकरून तुम्हाला छोटासा दिवा लावला जाईल. दिवा हा आपल्या दारात लावायचा आहे, दुसऱ्यांच्या दारात दिवा लावायचा नाही. म्हणजे दीपदान करत असताना यमदीपदान करायचं आहे. हा जो दिवा आहे आपल्याला हा यमदेवतेला दान करायचा असतो. आणि अर्थात कुठला पण दिवा असेल तर तो तुम्हाला डायरेक्ट त्याचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तुम्ही कुठली पण डिश ठेवू शकता, कुठल्याही धातूची तुम्ही डिश ठेवू शकता, नाहीतर पिंपळाचं पान ठेवू शकता किंवा नागवेलीचं, ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो, ते ठेवलं तरी चालेल. म्हणजेच का आपल्याला वाटतं ना की डिश नको ठेवायला, मग तुम्ही असंच साधं नागवेलीचं पान जरी ठेवलं किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरी चालेल. मग त्याच्यावर आपल्याला हळद, त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत नागवेलीच्या पानावर आणि नंतर हा दिवा लावायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही भले चौमुखी दिवा लावणार असेल तरीसुद्धा त्याचा स्पर्श खाली जमिनीला होता कामा नये. म्हणजेच काय, तुम्हाला खाली एकतर डिश ठेवायचे, नाहीतर एखादं कुठल्या पण झाडाचं पान, मग ते पिंपळाचं ठेवू शकता किंवा मग खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान ठेवू शकता. त्याच्यावर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. आता तेल कुठलं टाकायचं, तर बघा, तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा तिळाचं तेल असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही टाकू शकता. आता ताई आमच्याकडे मोहरीचं पण नाही आणि तिळीचं पण नाही, मग अशा वेळेस काय करा, मग तुम्ही जे घरात तुम्ही वापरता देवासाठी किंवा तुम्ही जेवणासाठी जे वापरता ते तुम्हाला वापरायचं आहे. आता तुमच्या घरात कुठल्या पण ब्रँडचं तेल असेल तर ते वापरू शकता, पण शक्यतो तिळीचं किंवा मोहरीचं तेल असेल तर चालेल, पण नसेल तर अगदी काहीच हरकत नाही. आता हे करून झालं, आपल्याला त्या दिवाला अष्टगंध फूल अक्षता अर्पण करायचे आहेत आणि ओम यमदेवताय नमः, ओम यमदेवताय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. बघा, तुमच्या घरात जर मुटके, हे जे काही मी मुटके केले आहे, जर ते करायची पद्धत नसेल तर ते तुम्ही नाही केले तरी चालेल, पण बऱ्याच ठिकाणी केले जातात. आता हे करून झाल्यावर बघा, हा दिवा तुम्ही असाच घेऊन बाहेर जायचा आहे आणि बाहेर प्रज्वलित करायचा आहे. बाहेर जाऊन प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्या आत बघा, काही काही ठिकाणी ह्याच्यात कवडी टाकले जाते, काही ठिकाणी तांदूळ टाकले जातात, काही ठिकाणी 1 रुपयाचा कॉईन टाकला जातो किंवा काही ठिकाणी लवंग आणि 1 रुपयाचा कॉईन टाकला जातो. तुमच्या घरात जर तांदूळ आणि 1 रुपयाचा कॉईन टाकायची पद्धत असेल तर ती टाकावी. आता आमच्यात तर नाही आहे, फक्त साधा दिवा लावला जातो. पण काही ठिकाणी कॉईन आणि तांदूळ टाकले जातात, तर काही ठिकाणी कवडी तांदूळ टाकले जातात, तर काही ठिकाणी लवंग आणि तांदूळ टाकले जातात किंवा लवंग आणि 1 रुपयाचं कॉईन टाकले जातात. तुमच्या घरात जी पद्धत असेल ते तुम्ही करू शकता. आणि दिवा लावल्यावर आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करून झाल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र मी तुम्हाला सांगते, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हवा असणार आहे, हा दीपदान केल्यावर प्रत्येक वेळेस तो दिवा म्हणजे तेवत राहील असं नाही आहे. आता दिवा शक्यतो आपल्याला केव्हा लावायचा, तर तो संध्याकाळी लावा. म्हणजे तुम्ही अगदी 7-7:30 म्हणजे धनतेरसची पूजा करून झाली की घरात, मग त्याच्यानंतर तुम्ही लावू शकता. म्हणजे 7-7:30 वाजता तुम्ही हा दिवा लावायचा आहे. दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. ही जी वात आहे ना, म्हणजे दिव्यातली जी वात आहे ती दक्षिण दिशेला करा. जी घराच्या बाहेर जागा आहे, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला पण लावू शकता किंवा डाव्या बाजूला पण लावू शकता. एवढंच आहे की ह्याची दिशा दक्षिण दिशेला असली पाहिजे आणि आपलं पण तोंड हे दक्षिण दिशेलाच असलं पाहिजे. या पद्धतीने आता चौमुखी जेव्हा दिवा तुम्ही लावणार आहे, तर अर्थात त्या चौमुखीचं तोंड हे 4ही दिशेने असणार आहे. म्हणजे चौमुखीचे तोंड 4ही दिशेने दिवा असणार आहे. एवढंच आहे. तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आणि जसा जो सिंगल वातीचा आहे, म्हणजे जो एकाच दिशेने जो वात असणार आहे, तर तो तुम्हाला घराच्या बाहेर या दिव्याची वात दक्षिण दिशेला आली पाहिजे. या पद्धतीने हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता हा दिवा लावल्यानंतर एक मंत्र आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, पण तरी मी तुम्हाला सांगते बघा. मृत्युनाम दंडपाशनाभ्यम कालेन शमया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्य प्रियतमाम
प्रियताम मम हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे आणि प्रार्थना आपल्याला करायची आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिशा ही धर्माची मानली गेली आहे. यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी आपण जेव्हा देवांची पूजा करत असतो, त्याचबरोबर आपण यमदेवतेची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याही घरात अकाल मृत्यू होऊ नाही असं म्हटलं गेले. आता हे करून झाल्यावर आता प्रत्येकाचे मिस्टर मुलगा 9 वाजता येईल, 9:30 वाजता येईल असं नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला माहीत असतं की आपल्या घरात 9 वाजता सगळेजण येणार आहेत, 8-8:30 वाजता सगळेजण येणार आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, तेव्हा दिवा लावायचा की जेणेकरून सगळ्यांचं दर्शन होईल. पण अगेन जर एखाद्याचे मिस्टर रात्री 12 वाजता येणार असेल, 12:30 वाजता येणार असेल, मग तिने काय करावं, तिने दिवा लावून घ्यायचं आहे. भरपूर असं तेल टाकायचं आहे आणि अगदी तो शांत जरी झाला, ह्या दिवशी घरातल्या प्रत्येकाने या दिव्याचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्याला प्रत्येकाने हा मंत्र म्हणायचा असतो. अर्थात जे लहान मुलं आहेत त्यांनी फक्त दर्शन घ्यावं आणि जे मोठे आहेत त्यांनी प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकी समजा एकदा तरी हा मंत्र म्हणायचा आहे. आता समजा तुमचे पती आहेत आणि जर ते खूप लेट आले आणि जर दिवा शांत झाला तर मग तो काही परत तुम्ही लावायचा प्रयत्न करू नका, कारण हवा इतकी असणार आहे. शक्यतो आपण काळजी घ्यावी की तुम्ही याच्यावर मोठी काचसुद्धा ठेवू शकता. हरकत नाही की जेणेकरून सगळे घरातले येतील आणि त्याचं दर्शन घेतील. पण अगदी तो शांत झालाच तर तो परत लावायचा प्रयत्न करू नका, कारण हा आपण यमदेवतेला केलेला दान आहे. म्हणून सांगते, धनतेरसच्या दिवशी 9-9:30 वाजता जरी लावला, 10ला जरी लावला तरी चालेल, पण प्रत्येकाने याचं दर्शन घेतलं जाईल याची काळजी घ्यायची. आणि अर्थात आपण जेव्हा प्रार्थना करत असतो तेव्हा आपण आपल्या सहकुटुंबासाठी प्रार्थना करत असतो. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करणार आहोत तेव्हा सगळ्यांसाठी करणार आहोत, पण सगळ्यांनी दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. आता या दिव्याचं काय करायचं बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी रविवार हा दिवा डायरेक्ट उचलायचा फुलासहित आणि तुमच्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाकू शकता. उकिरड्यावर म्हणजे टाकायचं नाही आहे. अगदी 10-11 वाजता नाही, सकाळी उठल्या आंघोळ करून झाल्यावर, अर्थात आपण लवकर उठणारच आहोत, 7-7:30च्या आत हा दिवा डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. हा दिवा यमाचा दिवा गाईला खायला द्यायचा नाही आहे. हा दिवा तुम्हाला डस्टबिनमध्येच टाकायचा आहे. उकिरड्यावर पण टाकू नका, कारण सणासुदीचे दिवस आहेत. आपल्याला आपलं शहर पण आपलं गाव पण स्वच्छ करायचं आहे आणि सगळेजण ते स्वच्छ करणार आहेत आणि आपण अजून तिथे जाऊन हे असं दिवे टाकणार, त्याच्यापेक्षा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तर अतिउत्तम. तर या पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. हे दान केलेलं आहे म्हणून जर अगदी तो शांत झाला, म्हणजे जर दिवा तो अगदी शांत झाल्यानंतर मग जर कोणी आलं तर मग त्याच्यासाठी तो परत दिवा काही तुम्ही लावू नका. पुन्हा एकदा सांगितले आणि पुन्हा तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. फक्त मग जर कोणी आलं की मग आता मी परत दिवा लावतो मग तू प्रार्थना कर, असं काही करू नका. एकदा दिवा लावलेला आहे, फक्त तो शांत होणार नाही याची काळजी घ्या आणि अगदीच तो शांत झाला तरी घाबरू नका. प्रत्येकाने प्रार्थना केलेली आहे म्हणून अगदी 10-10:30 वाजता दिवा लावला तरी चालेल. हे वारंवार का सांगते आहे, बऱ्याच वेळा असा प्रश्न येतील म्हणून वारंवार सांगते. तर बघा, तुम्ही या पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. प्रत्येकाने आपापल्या घरात यथाशक्ती या पद्धतीने दीपदान करायचे. लहान मुलांनी सुद्धा प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करत असताना आपली दिशा ही दक्षिण दिशेला असावी आणि यमाचा जो काही दिवा मी आता दाखवला आहे ते दिव्याची वातसुद्धा दक्षिण दिशेला असावी. ज्यांनी चौमुखी दिवा लावला आहे त्यांनी काय करायचं आहे, त्याची दिशा आता चौमुखी असल्यामुळे त्याची वात चारही दिशांनी असणार आहे. फक्त तो घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि प्रार्थना करत असताना किंवा जो काही मंत्र सांगितला आहे तो पठण करत असताना तुम्हाला तुमची दिशा म्हणजे तुमचं तोंड दक्षिण दिशेला असावं. या पद्धतीने प्रत्येकाने तुम्हाला जेव्हा तुम्ही धनतेरस साजरी करता त्याच्यानंतर हा उपाय करायला विसरू नका. तर बघा, हा यमराजाची सेवा, ही जी सेवा आहे ही यमराजाची सेवा ही वर्षातून एकदाच केली जाते. पण धनतेरसच्या दिवशी हे सगळं करत असताना ओम यमदेवताय नमः, ओम यमदेवताय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. म्हणजे हा जो काही दिवा आपण बनवत असतो, हा दिवा जो लावत असतो तेव्हा आपल्याला हा पण मंत्र म्हणायचा आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मंत्र देणार आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. तर बघा, आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर काही कमेंट असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत श्री